नमस्कार मित्रांनो, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची ही मोमोची रेसिपी खास चटपटीत आणि स्पायसी खाणाऱ्यांसाठी बनवली आहे। आणि ही लाल चटणी बाहेर चौपाटीवर जशी मिळते तशीच घरी लाल झणझणीत आणि स्पायसी कशी बनते हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहूया। सोबतच मऊ लुसलुशीत मोमोज सुद्धा कसे बनवायचे हेही सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम गॅस पेटून गॅसवर एक कढई ठेवायची, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि 3 टोमॅटो घेतले, छान 2 भागामध्ये कट करून घेतले। सोबतच 3 लाल मिरची घेतली, 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि कोथिंबीरीचे थोडे देठ घेतले। आता हे टोमॅटो छान असं 15 ते 20 मिनिट मौसूद होईपर्यंत होऊ द्यायचंय। बघा छान असं झालेलं आहे। नंतर वरची जी साल असते ती चम्मचने वगैरे कशाने काढून घ्यायची आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान अशी दरदरीत जाडसर मिक्सर मधून फिरवून घ्यायचं। नंतर एका भांड्यामध्ये थोडंच तेल टाकायचं आहे। चटणीमध्ये तेलाचं प्रमाण नाही वापरायचं जास्त, एकदम थोडं तेल टाकायचं आहे आणि भरपूर लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकायची आणि ही काढलेली आपण टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालायची आहे। वरून थोडंच पाणी टाकायचं आहे, पाण्याचा वापर जास्त नाही करायचा यामध्ये, कारण ही चटणी थोडी घट्टच राहते। नंतर त्यामध्ये डार्क सोया सॉस आणि थोडा टोमॅटो सॉस टाकला, याचे प्रमाण खूपच कमी टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं मिक्स करायचं आणि एक छोटीशी उकळी येईपर्यंत ही चटणी होऊ द्यायची आहे, जास्त शिजवायची नाही। बघा छान अशी झालेली आहे, थोडी जाडसर ठेवायची आहे। बघा छान झणझणीत अशी रेड कलरची चटणी आपली बनवून तयार झालेली आहे। आता गॅस पेटवून पुन्हा त्यावर एक पॅन ठेवायचं, त्यामध्ये थोडं तेल घालायचं, तेल एकदम थोडंच घालायचं। एक अर्धी पडीस इथे मी तेल घातलेलं आहे, त्यामध्ये 2 हिरवी मिरची छान अशी बारीक बारीक कट करून घातली आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट इथे घातलेली आहे। या मोमोज मध्ये लसूण आणि अद्रक थोडं जास्त वापरायचं, त्याने आपल्या मोमोजला खूप छान अशी टेस्ट येते। नंतर त्यामध्ये काही भाज्या घातल्या, त्यामध्ये पत्ता गोबी, शिमला मिरची, कांदा आणि गाजर येथे वापरलेला आहे। आता गाजर ही छान खिसणीने खिसून घेतलेला आहे, बाकी पत्ता गोबी, शिमला मिरची आणि कांदा सुरीने छान बारीक बारीक कट करून घेतलेला आहे। हवं तर तुम्ही ते चॉपर मधूनही बारीक कट करू शकता किंवा मिक्सर मधूनही काढू शकता। हे सर्व टाकल्यानंतर ते छान असं मिक्स करून घ्यायचं। हाय फ्लेमवर ह्या भाज्या कुक करायच्या आहे आपल्याला, जास्त प्रमाणात शिजवायच्या नाही। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि काळे मिरे पावडर घालायची। पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं। छान असं मिक्स झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करून टाकायचा आणि आपल्या ह्या भाजी थंड व्हायसाठी बाजूला ठेवून द्यायचं। आता एका बाउल मध्ये 1.5 वाटी मैदा घेतला, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान अशा प्रकारे मौसूद गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि एक 5 ते 6 मिनिटांसाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। आता आपण मोमोज बनवायला घेऊया। त्यासाठी एक छोटासा गोळा घ्यायचा आहे, त्याला छान असा मैदा लावायचा आणि एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची। पुरी छान अशी लाटल्यानंतर त्यामध्ये आपण केलेलं सारण घालायचं आहे आणि याला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता। इथे मी मोदकाचा आकार देत आहे, तेही दिसायला खूप छान दिसते। शेवटी टेस्टला छान होणं महत्वाचं आहे। अशा प्रकारे सर्व मोमोज आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। मोमोज बनवताना आपला जो उंडा असते तो एकदम मऊ पाहिजे, त्याने आपल्याला हवा तो आकार आपण देऊ शकतो आणि बनवायलाही खूप सोपं जाते। बघा सर्व मोमोज एकदम बनवून तयार झालेले आहे। इथे मी सर्व मोमोजला मोदकाचाच आकार दिलेला आहे। आता आपण हे सर्व मोमोज स्टीम करून घेऊया। त्याच्यासाठी भांड्यामध्ये आधी पाणी टाकलं आहे, वर एक चाळणी सारखं भांड ठेवून त्याला छान असं गरम करून घेतलेलं आहे, त्याला तेल लावायचं। नंतर एक एक करून सर्व मोमोज ठेवायचे आहेत। आपल्याला मोमोज छान असे सुटसुटीत ठेवायचे आहे, ते एकमेकाला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची। नंतर वरून थोडी चिली फ्लेक्स टाकायची आणि कोथिंबीर ठेवायची आणि एक 15 ते 20 मिनिटांसाठी छान असे मोमोज शिजवून घ्यायचे आहेत। बघा छान असे स्टीम करून झालेले आहेत आपले मोमोज, दिसायला बघा किती भारी दिसत आहेत। एकदम चौपाटीवर मिळतात तशाच प्रकारे आपले मोमोज घरी बनवून तयार झालेले आहेत। आता कुठेही बाहेर खायला जाण्याची तर बघा एकदम चौपाटीवर मिळतात तशीच आपले मोमोज बनवून तयार झालेले आहेत, दिसायला खूपच भारी दिसत आहेत। आता हे सर्व गरमागरम मोमोज लगेचच काढून घ्यायचे आहेत। हे मोमोज खाण्याची मजा तर गरम असतानाच येते, म्हणून याला थंड वगैरे होऊ द्यायची अजिबात गरज नाही, गरम गरमच सर्व करायचे आहेत।
छान असे बाहेर चौपाटीवर मिळतात तसेच दिसत आहे. सोबतीला झणझणीत अशी लाल चटणी सुद्धा घ्यायची आहे. मोमोजला ही चटणी असली तर खूप चांदच लागतात. तर अशा प्रकारे ही चटणी आणि मोमोज बनवून तयार झालेले आहेत. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत आणि स्पायसी रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.